हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही एकदम करेक्ट थंबनेलवर क्लिक केला आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया इयत्ता 10वी. बघा मित्रांनो, इयत्ता 10वी इतिहास राज्यशास्त्र प्रश्नपत्रिका मार्च 2026. बघा मित्रांनो, हे जे प्रश्नपत्रिका आहे हे 2026 ची मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, आपण हे प्रश्नपत्रिका पाहूया सर्व आन्सर सोबत. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन सोबत आपण हे प्रश्नपत्रिका पाहणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. तर चला आपण थोडा सुद्धा टाइम वेस्ट न करता व्हिडिओला करू स्टार्ट. बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पुढील विधाने पूर्ण करा. बघा तुम्हाला 3 मार्क्ससाठी हा पहिला प्रश्न विचारलेला आहे. 3 मार्क्स तुम्हाला इझिली प्रकारे मिळू शकतात. बघा 1 नंबरवरती आहे तुम्हाला ऑर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा याने लिहिला. तर कोणी लिहिला? बघा याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे मायकेल फुको. ब नंबरचं बघा मायकेल फुको इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि 1 मार्क्स तुम्हाला इथं मिळवावा लागेल. त्यानंतर येते नंबर 2 जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय रिकामी जागा शहराचे उत्खनन करताना सापडले. बघा याचं जे आन्सर आहे ते आहे ऊर. क नंबर बघा क नंबर ऊर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. त्यानंतर येते नंबर 3 महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री रिकामी जागा यांच्या कारकिर्दीत मराठी विश्वकोश निर्मितीस चालना मिळाली. तर बघा याचं जे आन्सर आहे ते आहे यशवंतराव चव्हाण. बघा यशवंतराव चव्हाण अ नंबरचा आन्सर इथं तुम्हाला लिहावं लागेल आणि याचा पण तुम्हाला 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे हे 3 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळू शकता आणि हा जो क्वेश्चन आहे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर याचे आन्सर मी तुम्हाला सांगितलेच आहे. तर हे आन्सर तुमच्या लक्षात ठेवून पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. तर चला आपण जाऊया समोर. बघा हे जे प्रश्नपत्रिका आहे हे 2026 ची मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे. तर यामधले क्वेश्चन तुम्हाला 16 तारखेला पाहायला मिळतील. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 ब. बघा पुढील प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा. तुम्हाला हे जे इथं गट दिलेला आहे तर या गटातली तुम्हाला चुकीची जोडी ओळखून लिहायची आहे आणि 3 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा हे पण 3 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. बघा 1 नंबरवर तुम्हाला जो गट दिलेला आहे तो गट बघू शकता तुम्ही. बघा जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल रिझन इन हिस्ट्री. त्यानंतर 2 नंबर लिओपॉल्ड हॉर्नरॉक द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. त्यानंतर बघा 3 नंबर हिरोडोटस द हिस्टरीज. त्यानंतर 4 नंबर कार्ल मार्क्स डिस्टोर्स ऑन द मेथड. तर बघा यामधली जी चुकीची जोडी आहे ती चुकीची जोडी तुम्हाला ओळखून लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यायचा आहे. तर बघा यामधली चुकीची जोडी आहे 4 नंबरची कार्ल मार्क्स. बघा डिस्कोर्स ऑन द मेथड. डिस्कोर्स ऑन द मेथड हा जो ग्रंथ आहे हा रेने देकार्त यांनी लिहिला. तर इथं कार्ल मार्क्स आहे तर इथं रेने देकार्त असं पाहिजे होतं. तर बघा हे 4 नंबरची जोडी जी आहे हे जोडी चुकीची आहे. तर हे जोडी तुम्हाला लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला 1 मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर येते नंबर 2. बघा इथं आहे 1 नंबरवरती महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी. त्यानंतर अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड. तर बघा यामधली जी चुकीची जोडी आहे ते आहे महाराज सयाजीराव विद्यापीठ दिल्ली. तर बघा महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा. इथं वडोदरा पाहिजे होतं तर इथं दिल्ली आहे. तर हे 1 नंबरची जोडी इथं चुकीची आहे. तर हे जोडी तुम्हाला लिहून 1 मार्क्स घ्यावा लागेल. बघा मित्रांनो हे जे प्रश्न मी तुम्हाला सांगत आहे हे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हा पेपर पूर्णपणे अभ्यासून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यानंतर इथे नंबर 3 वरती बघा बेंगॉल गॅझेट. त्यानंतर जेम्स ऑगस्ट हिकी. त्यानंतर 2 नंबर दर्पण बाळशास्त्री जांभेकर. त्यानंतर 3 नंबर मराठा गोपाळ गणेश आगरकर. त्यानंतर 4 नंबर प्रभाकर लोकमान्य टिळक. तर बघा यामधली जी चुकीची जोडी आहे ते आहे प्रभाकर लोकमान्य टिळक. तर बघा इथं पाहिजे होतं प्रभाकर भाऊ महाजन. प्रभाकर भाऊ महाजन इथं पाहिजे होतं तर इथं प्रभाकर लोकमान्य टिळक दिलेलं आहे. तर हे जोडी चुकीची आहे. हे जोडी तुम्हाला लिहून 1 मार्क्स घ्यावा लागेल. तर अशा प्रकारे याचे सुद्धा तुम्हाला 3 मार्क्स इझिली मिळतात. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर जाण्या अगोदर बघा मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला आतापर्यंत पण तुम्ही लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करून हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं चांगलं होईल. तर बघा प्रश्न क्रमांक 2 येते अ मध्ये. बघा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. कोणतेही दोन संकल्पना चित्रे तुम्हाला पूर्ण करायची असतात आणि 4 मार्क्स तुम्हाला घ्यायचे असतात. बघा यामधलं तुम्हाला बघा पुढील संकल्पना चित्रे पूर्ण करा. यामध्ये बघा मित्रांनो हे जे 1 नंबरची तुम्हाला इथं संकल्पना चित्र दिलेलं आहे तर हे संकल्पना चित्र तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. त्यानंतर बघा 2 नंबरचं संकल्पना चित्र हे पण तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर चला आपण याचे आन्सर बघूया की याचे आन्सर काय आहे. बघा ह्या ज्या 2 संकल्पना चित्रे आहे तर ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर ह्या दोन्ही पण संकल्पना चित्रे तुम्ही अभ्यासून जा. तर बघा हे जे संकल्पना चित्रे तुम्हाला दिलेले आहे तर यामध्ये तुम्हाला 4 रिकाम्या जागा भरायच्या आहे आणि तुम्हाला इझिली याचे मार्क्स घ्यायचे आहे. बघा 2 मार्क्स तुम्ही याचे इझिली प्रकारे घेऊ शकता. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे जेम्स मिल द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया. त्यानंतर बघा जेम्स ग्रॅट डफ. तर इथं याच्या समोरचं जे आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. तर बघा या समोर तुम्हाला लिहावं लागेल हिस्टरी ऑफ द मराठास तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा खालते तुम्हाला रिकामी जागा दिलेली आहे. त्यानंतर समोर दिलेला आहे तुम्हाला द हिस्टरी ऑफ इंडिया. तर बघा हा जो द हिस्टरी ऑफ इंडिया तर बघा याच्या समोर तुम्हाला लिहायचं आहे बघा
माउस टू अर्थ एल्फिस्टन हा शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला याचा पण मार्क्स घ्यायचा आहे. त्यानंतर बघा श्री डांगे, तर या समोरचं तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि मार्क्स तुम्हाला घ्यायचा आहे. तर या समोर तुम्हाला लिहायचं आहे इंडिया फ्रॉम प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी हा शब्द तुम्हाला इथं लिहायचा आहे आणि इझिली तुम्हाला याचा पण मार्क्स मिळवायचा आहे. त्यानंतर बघा समोर तुम्हाला दिलेलं आहे हु वेअर द शुद्राज, बघा या समोरचं तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली याचा पण तुम्हाला मार्क्स मिळवायचा आहे. तर बघा इथं तुम्हाला शब्द लिहायचा आहे हेरोडोटस, बघा हेरोडोटस तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचा आहे. तर अशा प्रकारे तुम्ही याचे 2 मार्क्स इझिली मिळू शकता आणि समोर जाऊ शकता. तर चला आपण जाऊया समोर. बघा समोर आहे तुम्हाला 2 नंबरची संकल्पना, महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे. महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे कोणकोणती आहेत, तर ते ठिकाणी तुम्हाला इथं लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा इथं तुम्ही सोप्या पद्धतीने लिहू शकता. कोणाकोणाला तर याचे आन्सर माहीत पण असतील. जर तुम्हाला आन्सर माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. तसे तर मी याचे आन्सर तुम्हाला सांगणार आहे. बघा इथं तुम्ही लिहू शकता अजिंठा लेणी, त्यानंतर वेरूळ लेणी, त्यानंतर बघा रायगड किल्ला, त्यानंतर दौलताबाद किल्ला. तर अशा प्रकारे तुम्ही 4 थंड हवेच्या ठिकाणी लिहू शकता आणि इझिली याचे 2 मार्क्स मिळवू शकता. बघा एकदम सोपा क्वेश्चन्स आहे आणि IMP पण क्वेश्चन्स आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळेल. तर चला आपण जाऊया समोर. बघा मित्रांनो, आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंटचं ऑप्शन असते ते कमेंटचं ऑप्शन स्क्रोल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईपचं ऑप्शन दिसेल. तर हाईपचं ऑप्शन नक्की प्रेस करा. त्यानंतर बघा 3 नंबरवरती आहे तुम्हाला भारतातील प्रसार माध्यमे. तर भारतातील प्रसार माध्यमांची तुम्हाला इथे नावे लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे आहे. तर बघा भारतातील प्रसार माध्यमे, तर भारतातील प्रसार माध्यमे कोणकोणती आहेत, तर बघा एकदम सोपा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन कोणी पण सॉल्व्ह करू शकते. बघा वृत्तपत्रे, त्यानंतर दूरदर्शन, त्यानंतर रेडिओ, त्यानंतर इंटरनेट, त्यानंतर सामाजिक माध्यमे. तर अशा प्रकारे तुम्ही इथं 4 नावे लिहू शकता आणि इझिली याचे पण तुम्ही मार्क्स घेऊ शकता. तसे तर तुम्हाला यामधले कोणतेही 2 संकल्पना चित्रे पूर्ण करायची आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बट मी तुम्हाला तिन्ही पण क्वेश्चनचं आन्सर इथं सांगून दिलेलं आहे. तुम्ही यामधले कोणतेही 2 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता आणि 4 मार्क्स इझिली मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर तुम्हाला येणार आहे प्रश्न क्रमांक 2ब, थोडक्यात टिपा लिहा कोणतेही 2. बघा कोणतेही 2 टिपा तुम्हाला लिहावे लागतील आणि 4 मार्क्स तुम्हाला इझिली घ्यावे लागतील. बघा इथं तुम्ही पाहू शकता की टिपा तुम्हाला कोणकोणत्या टिपा दिलेल्या आहेत. तर ह्याच टिपा तुम्हाला पेपरमध्ये दिसतील. या टिपाचं तुम्हाला आन्सर लिहायचं आहे आणि इझिली तुम्हाला मार्क्स घ्यावा लागेल. बघा 1 नंबरवरती आहे ॲनल्स प्रणाली, 2 नंबरवरती आहे अभिलेखागार, 3 नंबरवरती आहे कृषी पर्यटन. तर अशा प्रकारे बघा 3 टिपा तुम्हाला इथं दिलेल्या आहे. या 3 टिपांपैकी तुम्हाला कोणत्याही 2 टिपांचं आन्सर लिहायचं आहे आणि इझिली 4 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहे. तर हे पण 4 मार्क्स तुम्ही इझिली घेऊ शकता आणि याचा आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस नक्की रीड करून जासाल. याचा जर आन्सर मी तुम्हाला सांगत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल. तर या क्वेश्चनचं आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस नक्की रीड करून जासाल. त्यानंतर चला समोर जाऊया. बघा समोर आहे तुम्हाला प्रश्न क्रमांक 3. बघा प्रश्न 3, पुढील विधाने सकारांत स्पष्ट करा. बघा तुम्हाला सकारांत स्पष्ट करायचं आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. कोणतेही 2 सकारांत तुम्हाला इथं स्पष्ट करून 4 मार्क्स मिळवायचे आहे. तुम्ही इथं प्रश्न पाहू शकता. बघा 1 नंबर, तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तर याचं सकारांत तुम्हाला स्पष्ट करायचं आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. बघा 2 मार्क्स तुम्ही याचे इझिली मिळवू शकता. त्यानंतर 2 नंबरवर आहे आजच्या काळात परदेशात जाण्याचे प्रमाण वाढत आहे. तर याचं कारण काय आहे, सकारांत तुम्हाला इथं देऊन इझिली 2 मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर बघा 3 नंबर, प्रसार माध्यमाद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. तर याचं पण सकारांत स्पष्ट करायचं आहे आणि मार्क्स तुम्हाला इझिली मिळवायचे आहे. त्यानंतर बघा 4 नंबर, साधनाच्या काळात खेळांचे अर्थकारण बदलले आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये कोणतेही 2 सकारांत स्पष्ट करायचे आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर हे पण 4 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता आणि याचा आन्सर पण तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस नक्की रीड करून जासाल. तर बघा समोर जाऊया. समोर येते तुम्हाला प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या उत्तराचे वाचन करून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 4 गुण. बघा 4 मार्क्स तुम्हाला इथं हा जो उत्तर आहे हा उत्तर वाचून प्रश्नांची आन्सर देऊन तुम्हाला इथं 4 मार्क्स इझिली मिळतात. बघा तुम्हाला हा उत्तर दिलेला आहे, हा उत्तर एक वेळेस वाचून घ्यायचा. त्यानंतर बघा इथं तुम्हाला दिलेले आहे 3 प्रश्न. तर या 3 प्रश्नांचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता. तर बघा हे 4 मार्क्स तुम्हाला एकदम फ्रीचे आहेत. हे 4 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीमध्ये मिळवू शकता. बघा 1 नंबरवरती तुम्हाला विचारलेलं आहे की हॉकीचे जादूगार कोणास म्हणतात. तर बघा यामध्ये तुम्हाला आन्सर इझिली प्रकारे सापडते. बघा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून पाळला जातो. त्यांना हॉकीचे जादूगार असे म्हणतात. तर कोणाला, बघा ध्यानचंद. इथं तुम्हाला ध्यानचंद लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर 2 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाल्या. बघा याचं पण आन्सर तुम्हाला या पॅसेजमध्ये इझिली सापडते. बघा त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले. बर्लिन या शहरामध्ये. बघा 1936 साली ऑलिम्पिक स्पर्धा बर्लिन या शहरामध्ये झाल्या. असं आन्सर तुम्हाला इथं लिहावं लागेल आणि इझिली मार्क्स मिळवावा लागेल. त्यानंतर 3 नंबरवर तुम्हाला विचारलेलं आहे की हॉकी खेळाविषयी आपले मत मांडा. बघा इथं तुम्ही तुमचे मत मांडू शकता आणि इझिली याचे पण इझिली मार्क्स तुम्ही मिळवू शकता. तर अशा प्रकारे याचे 4 मार्क्स तुम्ही इझिली प्रकारे मिळवू शकता आणि समोर जाऊ शकता. बघा हा पण पॅसेज तुम्हाला, हा पण जो तुम्हाला उत्तर आहे हा उत्तर पण तुम्हाला पाहायला मिळेल
आणि तुम्हाला हा उतारा पाहून आन्सर लिहावा लागेल आणि इझिली तुम्हाला मार्क्स मिळावे लागतील. त्यानंतर येथे समोर प्रश्न क्रमांक 5 पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणत्याही दोन प्रश्नांची तुम्हाला इथं सविस्तर आन्सर लिहायचे आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. बघा तुम्ही प्रश्न पाहू शकता. हे प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. हेच प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर बघा इथं तुम्हाला विचारलेलं आहे 1 नंबरवरती बघा इतिहासाचार्य वी.का. राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. त्यानंतर 2 नंबर ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे. त्यानंतर 3 नंबर दूरदर्शनाचा इतिहास स्पष्ट करा. त्यानंतर 4 नंबर मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. बघा यामधले कोणतेही 2 प्रश्नांचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे आणि 6 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. तर बघा हे जे 6 मार्क्स आहे हे 6 मार्क्स पण तुम्ही इझिली मिळवू शकता. याचा पण आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस रीड करून जासाल. त्यानंतर चला जाऊया समोर. बघा समोर तुम्हाला आहे प्रश्न क्रमांक 6. बघा प्रश्न क्रमांक 6 तुम्हाला पाहायला मिळेल आणि 2 मार्क्स तुम्हाला एकदम फ्री मध्ये मिळतील. बघा हे जे इथं 2 प्रश्न आहेत हे 2 प्रश्न तुम्हाला एकदम फ्रीचे 2 मार्क्स देऊन जातील. बघा 2 प्रश्न तुम्हाला इथं विचारलेले आहे आणि या 2 प्रश्नांचा आन्सर सर्वांनाच माहिती आहे आणि हेच 2 प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. बघा याचा आन्सर मी तुम्हाला सांगून देतो. कोणाकोणाला नसेल माहित तर मी याचा आन्सर तुम्हाला एक वेळेस सांगून देतो. तर बघा महाराष्ट्रात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. तर किती टक्के. तर बघा याचा आन्सर आहे 50%. 50% याचा आन्सर तुम्हाला लिहायचा आहे आणि इझिली 1 मार्क्स तुम्हाला फ्रीमध्ये मिळवायचा आहे. त्यानंतर समोर येते तुम्हाला 2 नंबरवरती शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी करण्यात आली. तर काय करण्यात आली. तर हरित क्रांती तुम्हाला लिहावं लागेल आणि इझिली याचा पण तुम्हाला फ्रीमध्ये 1 मार्क्स घ्यावा लागेल. दोन्ही पण क्वेश्चन्स तुम्हाला एकदम सोपे विचारलेले आहेत. तर या दोन्ही पण सोपे प्रश्नांचा आन्सर तुम्ही लिहून इझिली 2 मार्क्स फ्रीमध्ये मिळवू शकता. त्यानंतर समोर येते तुम्हाला प्रश्न क्रमांक 7. प्रश्न क्रमांक 7 पुढील विधाने चूक के बरोबर ते सकाराम स्पष्ट करा. कोणतेही 2. बघा तुम्हाला इथं 3 विधाने दिलेली आहेत. तर या 3 विधानांपैकी कोणतेही 2 विधाने चूक आहेत की बरोबर आहेत ते सकाराम स्पष्ट करायचं आहे आणि 4 मार्क्स तुम्हाला याचे पण मिळवायचे आहे. तर हे जे इथं 3 प्रश्न आहेत हे तिन्ही पण प्रश्न तुम्हाला IMP आहेत. तर या तिन्ही पण प्रश्नांचा आन्सर तुम्ही तुमच्या गाईडमधून एक वेळेस रीड करून जासाल. त्यानंतर समोर येते तुम्हाला प्रश्न क्रमांक 8 पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून 2 मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. तर बघा प्रादेशिक पक्ष आणि ग्राहक चळवळ असे 2 संकल्पना तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. तर या 2 संकल्पनापैकी कोणतीही एक संकल्पना तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं मिळवायचे आहे. हे पण 2 मार्क्स तुम्ही एकदम फ्रीमध्ये मिळवू शकता. त्यानंतर बघा समोर आहे प्रश्न क्रमांक 8. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे तुम्हाला ब मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. कोणतीही एक कृती तुम्हाला पूर्ण करायची आहे आणि 2 मार्क्स तुम्हाला इथं घ्यायचे आहे. बघा महिला संबंधीचे कायदे कोणकोणते आहेत. तर 4 कायद्याचे तुम्हाला इथं नावे लिहायची आहे आणि इझिली तुम्हाला 2 मार्क्स मिळवायचे आहे. त्यानंतर तुम्ही हा पण प्रश्न सॉल्व्ह करू शकता. स्वातंत्र्यपूर्व भारतातील आदिवासींच्या चळवळी. बघा महाराष्ट्र, ओडिशा, बिहार, छोटा नागपूर. तर बघा या 2 क्वेश्चन्स पैकी कोणताही एक क्वेश्चन तुम्ही इथं सॉल्व्ह करू शकता आणि 2 मार्क्स इझिली याचे पण मिळवू शकता. त्यानंतर येते समोर प्रश्न क्रमांक 9 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. कोणत्याही एक प्रश्नाचं थोडक्यात आन्सर लिहून तुम्हाला याचे पण 2 मार्क्स मिळवायचे आहे. हे पण 2 मार्क्स तुम्ही इझिली मिळवू शकता. मतदारसंघाची पुनर्रचना याविषयी थोडक्यात माहिती लिहा. त्यानंतर 2 नंबर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. या 2 पैकी हे 2 प्रश्न आहेत. या 2 प्रश्नांपैकी कोणत्याही एक प्रश्नांचं थोडक्यात आन्सर तुम्हाला लिहायचं आहे आणि तुम्हाला 2 मार्क्स इथं घ्यायचे आहेत. तर बघा अशा प्रकारे हे जे प्रश्नपत्रिका आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका आहे 2026 साठी. यामधले क्वेश्चन्स तुम्हाला पेपरमध्ये पाहायला मिळतील. तर हे जे प्रश्नपत्रिका आहे हे पूर्णपणे अभ्यासून जा आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या. त्यानंतर बघा मित्रांनो आतापर्यंत पण तुम्ही या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. मी या चॅनलवरती 10वीचे ऑल पेपर अपलोड करत असतो. तर यावर्षी तुम्हाला या चॅनलचा खूप फायदा होणार आहे. तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ऑल करा. त्यानंतर बघा आतापर्यंत पण तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्या समोरचं जे कमेंट्स ऑप्शन असते ते कमेंट्स ऑप्शन स्क्रॉल होईल आणि त्यासमोर एक तुम्हाला हाईट्स ऑप्शन दिसेल. तर हाईट्स ऑप्शन नक्की प्रेस करा. तर बघा हे जे पूर्ण प्रश्नपत्रिका आहे हे पूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला ॲज इट इज येणार नाही. यामधले जे IMP क्वेश्चन्स तुम्हाला मी दिलेले आहे ते IMP क्वेश्चन्स तुम्ही नक्की करून जासाल आणि पेपरमध्ये चांगले मार्क्स घेसाल. तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स.